आता बऱ्याचदा असे काही प्रोजेक्ट्स आहेत ज्याच्यामध्ये अव्वाच्या सव्वा मेंटेनन्स घेतलं जातं. तर मेंटेनन्स संदर्भात कुठला कायदा आहे का? आहे. आता तो मेंटेनन्स कोण घेतं ह्याच्यावर अवलंबून आहे. हं. जर बिल्डर घेत असेल तर त्याच्यासाठी वेगळा रूल आहे. सोसायटी जर असेल तर त्याच्यासाठी वेगळा रूल आहे किंवा अपार्टमेंट असेल तर त्याच्यासाठी वेगळा रूल आहे. आता बिल्डरनी किती घेतलं पाहिजे तर रेराच्या मॉडेल ॲग्रीमेंटमध्ये त्याच्याबद्दलचे पॅरामीटर्स दिलेले आहेत आणि तुमच्या ॲग्रीमेंटमध्ये तशाच पद्धतीने आले का हे बघणं आवश्यक आहे. ॲग्रीमेंटमध्ये नमूद असलेल्या ह्याच्यापेक्षा जर जास्त घेत असेल तर ते इलिगल. त्यासाठी आपण रेरामध्ये किंवा कोर्टामध्ये केस दाखल केली जाऊ शकतो. पण बऱ्याचदा असं होतं की बिल्डर सोसायटी करून देतो आणि सोसायटी तुमच्याकडून मेंटेनन्स घेते. तर सोसायटीने किती मेंटेनन्स घेतला पाहिजे तर हे महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्टमध्ये आणि त्या सोसायटीच्या बायलॉजमध्ये मेन्शन केलेलं आहे की मेंटेनन्स हा किती घेतला जाऊ शकतो. तर सोसायटीचे जे कायदे आहेत तर त्याच्याप्रमाणे मेंटेनन्सचे दोन कंपोनंट आहेत. एक आहे फिक्स्ड कंपोनंट आहे, एक आहे व्हेरिएबल कंपोनंट. फिक्स्ड कंपोनंट कुठला असतो की जे तुमच्या सर्व्हिसेस आहेत, म्हणजे सिक्युरिटी गार्ड असेल, वॉचमन असेल, हाऊसकीपिंग असेल किंवा कॉमन इलेक्ट्रिसिटीचं बिल असेल, पाण्याचं बिल असेल, तर हे सगळं इक्वलमध्ये येतात किंवा दरवर्षी ऑडिट करावं लागतं, ॲडव्होकेटची फी असेल, तर हे सगळं इक्वल कॉन्ट्रीब्युशनमध्ये येतं. इरिस्पेक्टिव्ह ऑफ एरिया ऑफ द फ्लॅट तुम्हाला हा मेंटेनन्स हा इक्वली द्यावा लागतो. आणि दुसरा आहे व्हेरिएबल कंपोनंट, जो आहे तुमच्या एरियाच्या बेसिसवर. म्हणजे तुमचा जेवढा एरिया आहे त्याच्याप्रमाणे तो बदलतो. रिपेअर मेंटेनन्स, मेजर रिपेअर फंड, सिंकिंग फंड, हे दोन्ही कंपोनंट एकत्र होऊन सोसायटीचा मेंटेनन्स हा ठरतो. हीच गोष्ट अपार्टमेंट कायद्यामध्येही वेगळी आहे. अपार्टमेंट कायद्यामध्ये सरसकट जेवढा तुमचा एरिया आहे त्याच्या प्रपोर्शनेटली तुम्हाला मेंटेनन्स हा द्यावा लागतो. ज्याचा मोठा फ्लॅट त्याला जास्त मेंटेनन्स, ज्याचा छोटा फ्लॅट त्याला कमी मेंटेनन्स.